ऑलराईट गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेकबॉक्स, ड्रॉपडाऊन मेनू आणि रेडिओ बटन काय असतात ते बघणार आहोत. ऍक्च्युली आपण फॉर्म टॅग शिकत होतो आणि फॉर्म टॅग मध्ये आपण विविध प्रकारचे टॅग बघितले. त्यामध्ये इनपुट टॅग असेल, बटन असेल, टेक्स्ट एरिया असेल, असे खूप सारे टॅग बघितले. परंतु आज आणखी काही नवीन टॅग शिकणार आहोत. त्यामध्ये रेडिओ बटन, चेकबॉक्स आणि ड्रॉपडाऊन मेनू. ऍक्च्युली हे टॅग कशा पद्धतीने काम करतात आणि याचा सिंटॅक्स कसा असतो ते आपण डायरेक्टच व्हीएस कोड वर बघूया. मी एकदा काय करतो, पूर्ण स्क्रीन मिनिमाइज करतो आणि आपण जे HTML फोल्डर आपल्या डेस्कटॉपवर तयार केलंय ना, त्याला मी राईट क्लिक करून शो मोर ऑप्शन मध्ये व्हीएस कोड सिलेक्ट करून घेतो. आजचा आपला व्हिडिओ नंबर 7 आहे, त्यामुळे मी या ठिकाणी फाईल क्रिएट करतो video7.html. तुम्ही या ठिकाणी video 7 किंवा मग तुम्हाला जे हवंय त्या नावाने तुम्ही फाईल तयार कराल व .html असं एक्सटेन्शन देऊन ती फाईल या ठिकाणी इंटर मारून सेव्ह कराल. ठीक आहे. आणि या ठिकाणी अशा पद्धतीचा जो मी बॉयलर प्लेट कोड अगोदरच टाकून ठेवलाय, तुम्ही तो मॅन्युअली टाईप करणार आहात. इतका काही वेळ नाही लागणार. ऍक्च्युली एक 10 लाईनचा कोड आणि त्यातले त्यात फक्त 10 शब्द टाईप करण्यासाठी तुम्हाला इतका वेळ नाही लागणार. तर चला आपण आजच्या व्हिडिओचा जो मोटो आहे की आपल्याला फॉर्मचे काही विविध टॅग शिकायचे आहेत ते अगोदर समजून घेऊया. त्या अगोदर मी काय करतो की आपला जो फॉर्मचा टॅग आहे तो फॉर्मचा टॅग ओपन आणि क्लोज करून घेतो. तो कसा करायचा, फॉर्म असा शब्द जरी टाकला आणि एंटर केलं तरी आपलं व्हीएस कोड आपल्याला सजेशन देत असतं. ठीक आहे. याला काय करायचं, राईट क्लिक करून ओपन विथ लाईव्ह सर्व्हर पर्याय सिलेक्ट करून घ्यायचा. ठीक आहे. आपल्याला स्क्रीनवर काहीच नाही दिसलं, ऍक्च्युली आपण काही केलंच नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी मी फॉर्म टॅग टाकला, परंतु फॉर्म टॅग मध्ये आपण बघितलं की इनपुट फील्ड बघितल्या, खूप सारे फील्ड बघितल्यात, परंतु आज आपल्याला काही विशेष फील्ड बघायचे. आता विशेष फील्ड कुठले असू शकतात बरं, तर त्या मी तुम्हाला लगेच समजून सांगतो. आता एकदा आपण एक छोटीशी रिव्हिजन घेऊ आणि एक इनपुट फील्ड या ठिकाणी मी तुम्हाला टाईप करून दाखवतो किंवा मग या ठिकाणी आपण इनपुट फील्डचा परत एकदा एक सिंटॅक्स समजून घेऊया. या ठिकाणी मी इनपुट फील्ड वापरली आणि पेज जर सेव्ह केलं तर काय आउटपुट असेल ते तुम्ही पण गेस करू शकता. या ठिकाणी एक इनपुट बॉक्स तुम्हाला दिसेल, त्यामध्ये मी काही पण इनपुट टाईप करून घेऊ शकतो. ठीक आहे. ही आपण गोष्ट अगोदरच बघितली. परंतु आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय बघायचंय ते मी एकदा तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले बघायचं आहे तो म्हणजे ड्रॉप डाऊन मेनू. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत रेडिओ बटन. ठीक आहे. रेडिओ बटन नंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे चेकबॉक्स. ठीक आहे. ह्या 3 गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. त्यासाठी मी याला कमेंट करून घेतो. कमेंट कसं करणार, तर अशा पद्धतीने आपण कमेंट करू शकतो. हे आपल्याला माहिती आहे. ट्रँग्युलर, त्यानंतर एक्सक्लेमेटरी, डबल कोलन, अशा पद्धतीने हा सिंटॅक्स असतो, त्याला आपण कमेंट करतो. कमेंट काय असतात ते मला पुन्हा एकदा विशेष करून सांगण्याची काही आवश्यकता आता तरी वाटत नाहीये. ठीक आहे. हा टेक्स्ट मी काय करतो, थोडा वर घेतो फॉर्म टॅगच्या, म्हणजे थोडं पेज सुटसुटीत दिसेल आणि याला फॉर्मॅट डॉक्युमेंट करतो. राईट क्लिक करून फॉर्मॅट डॉक्युमेंट केल्याच्या नंतर एकदम उत्कृष्ट पद्धतीने पेज या ठिकाणी आपल्या समोर येत आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं, या ठिकाणी इनपुट फील्ड वापरली. इनपुट फील्डच्या वर मी एखादा पॅराग्राफ पण देऊ शकलो असतो. उदाहरणार्थ पॅराग्राफ मध्ये मी लिहिलं असतं की काय, एंटर युअर नेम. ठीक आहे. या ठिकाणी मी इंटर युअर नेम लिहितो, कोलन देतो, पेज सेव्ह करतो आणि तुमच्या समोर या ठिकाणी दिसेल की इंटर युअर नेम आणि खाली या ठिकाणी तुम्हाला इनपुट देण्यासाठी एक फील्ड दिसते. ठीक आहे. आता आपण आजच्या व्हिडिओकडे जाऊ आणि ते म्हणजे आपण एक ड्रॉप डाऊन मेनू शिकणार आहोत. आता ड्रॉप डाऊन मेनू म्हणजे कसा असतो बरं, एक थोडक्यात जर सांगायचं जर झालं ना, तर बऱ्याच वेळेस आपण ड्रॉप डाऊन मेनू मध्ये कसं की सिलेक्टिव्ह वर जेंडर. ठीक आहे. जेंडर सिलेक्ट करतो आणि एका ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर असे 2 पद्धतीचे ऑप्शन येतात, मेल, फिमेल आणि अदर्स, असे 2-3 प्रकारचे ऑप्शन येत असतात. त्यानंतर आपण बऱ्याच वेळेस बघतो की एखाद्या वेबसाईटवर आपण जातो आणि सिलेक्ट युअर स्टेट असतं, बरोबर. तिथे आपण क्लिक केलं की एक अशी खूप सारी लिस्ट या ठिकाणी ओपन होते आणि त्याच्यामध्ये आपण मग आपला जो स्टेट आहे तो सिलेक्ट करू शकतो. अशाच पद्धतीने आज आपण कसं करायचं ते शिकणार आहोत. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत ते सगळ्यात महत्वाचं समजून घेऊया. त्यासाठी एक सिलेक्ट नावाचा टॅग असतो. ठीक आहे. सिलेक्ट नावाचा टॅग मी या ठिकाणी वापरतो आणि सिलेक्ट नावाचा टॅग ओपन आणि क्लोज केल्याच्या नंतर थोडं लक्ष देऊन ऐका बरं का मित्रांनो, कारण ही समजण्यासारखी गोष्ट आहे. या ठिकाणी मी सिलेक्ट टॅग वापरला. ठीक आहे. सिलेक्ट टॅग मध्ये मी ऑप्शन टॅग वापरतो. काय वापरतोय, ऑप्शन टॅग वापरतोय आणि ऑप्शन टॅग मध्ये मी या ठिकाणी काहीतरी व्हॅल्यू देतोय. उदाहरणार्थ मी देतो ते म्हणजे मेल. ठीक आहे. त्यानंतर
या ठिकाणी थोडं स्पेलिंग मिस्टेक झालं, ठीक आहे. या ठिकाणी मेल दिलं, बरोबर. त्यानंतर मी खाली परत दुसरं ऑप्शन द्यायचं युजरला, म्हणून मी देतो दुसरं ऑप्शन. ते कसं, ऑप्शन टॅग परत वापरलं मी आणि त्यामध्ये देतो फिमेल, बरोबर. ठीक आहे, फिमेल दिलं. त्यानंतर मी काय करतो, पुन्हा एकदा ऑप्शन टॅग वापरतो आणि त्या ऑप्शन टॅग मध्ये काय टाकतो की या ठिकाणी आपण जर बघा, मी ऑप्शन टॅग मध्ये टाकतो अदर्स. ठीक आहे, अदर टाकलं आणि पेज सेव्ह करतो. तर आपल्या समोर जर तुम्ही बघाल ना, या ठिकाणी एक ड्रॉप डाऊन मेनू या ठिकाणी तयार झालेला आहे. हे बघा, इथं जेव्हा मी क्लिक करेल, इथं फिमेल, मेल, त्यानंतर अदर असे ऑप्शन आले. या ठिकाणी युजर ते सिलेक्ट करून घेऊ शकतो. मी या ठिकाणी अजून एक काम केलं असतं तर आणखी छान वाटलं असतं, आहे की नाही, की या ठिकाणी मी जर पॅराग्राफ टॅग दिला असता आणि सिलेक्ट युअर जेंडर असं जर म्हटलं असतं तर किती छान झालं असतं बरं. सिलेक्ट युअर जेंडर, ठीक आहे, आणि पेज सेव्ह करतो. या ठिकाणी वर एक BR पण टॅग वापरतो लाईन ब्रेक करण्यासाठी आणि पेज सेव्ह करतो. ठीक आहे, अरे वा. या ठिकाणी इंटरव्ह्यूअर नेम इथे मी नाव टाकून घेऊ शकतो. उदाहरणार्थ मी टाकून घेतलं गौरव नाव, ठीक आहे. आणि त्यानंतर सिलेक्ट युअर जेंडर, जेंडर मध्ये मी मेल सिलेक्ट करून घेतो. ठीक आहे, किती छान पद्धतीने फॉर्म तयार झाला बरं. त्यानंतर आणखी एक गोष्ट, आता या ठिकाणी तर आपण एकदा सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे फॉर्मॅट डॉक्युमेंट. आपण कोडिंग करतो आणि आपला हा जो कोड आहे मित्रांनो, हा अत्यंत असा क्लीन असा कोड असला पाहिजे. म्हणजेच आपण भविष्यामध्ये जेव्हा आपण हा कोड बघू ना, तेव्हा आपल्यालाच आपला कोड बघून कन्फ्युजन क्रिएट होता कामा नये. नाही तर मग आपल्यालाच आपल्यावर शंका यायला लागते की मला खरंच कोडिंग जमते की नाही. ठीक आहे, हा झाला थोडा मजाकचा पार्ट. त्यानंतर आपण पुढे जाऊ. आता सगळ्यात महत्वाचं, या ठिकाणी आपण बघितली इनपुट फील्ड, त्यानंतर आपण बघितला ड्रॉप डाऊन मेनू. आता याला जर थोडं स्ट्रक्चरर जर करायचं असलं तर मी कसं करू शकतो बरं. आता या ठिकाणी तुम्ही जर म्हणाल, या ठिकाणी सिलेक्ट टॅग, त्यानंतर ऑप्शन टॅग, ओपनिंग क्लोज असं खूप एकत्र वाटतं आहे ना. मग मी काय करतो, इन्स्टेड ऑफ दॅट मी याला काय करून घेतो, पूर्ण कट करून टाकतो आणि परत एकदा ऑप्शन टॅग व्यवस्थित वापरतो. ठीक आहे, आता मी ऑप्शन टॅग या ठिकाणी वापरला आणि त्यामध्ये मी टाकतो मेल. ठीक आहे, आणि त्यानंतर मी परत न्यू लाईनला येतो. न्यू लाईनला मी कसं येऊ शकतो, डायरेक्ट जर इंटर केलं तर हा टॅग या ठिकाणी खाली झाला. मी याला कंट्रोल झेड करतो आणि कंट्रोल इंटर दाबतो. हे झालं व्हीएस कोडचं फीचर. म्हणजे मी या ठिकाणी कुठं जरी असलो, इंटर केल्याच्या नंतर माझी या ठिकाणी लाईन तुटून जाते. परंतु मी जेव्हा कंट्रोल दाबून इंटर दाबेल ना, तेव्हा ऑटोमॅटिक मी नवीन लाईन देईल, बरोबर. त्यानंतर मी परत ऑप्शन टॅग वापरतो. ठीक आहे, ऑप्शन टॅग मी परत एकदा वापरला, त्यामध्ये मी टाकतो फिमेल. ठीक आहे, आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी कंट्रोल इंटर करून पुन्हा एकदा एक ऑप्शन टॅग टाकतो आणि त्यामध्ये आपण टाकूया की अदर म्हणून. ठीक आहे, अदर. ठीक आहे, या ठिकाणी आपण टाकले ऑर्डर आणि पेज सेव्ह केलं. काहीच आउटपुट मध्ये फरक नाही दिसणार, कारण काय केलं, मी अगोदर इथं क्लिक करून इंटर मारत होतो. म्हणजे काय होतं, हे जे ऑप्शन टॅगचा क्लोजिंग टॅग आहे ना, हा खालच्या लाईनला जात होता. म्हणजे ते खूप आपला कोड लेंदी कोड दिसत होता. मी त्यासाठी सुटसुटीत कोड करण्याचं इथं काम करून घेतलं. पेज सेव्ह केलं, आपल्या ब्राउझरवर आलो, कुठला चेंज आला यात काहीच शंका नव्हती आपल्याला. ठीक आहे, परंतु हे योग्य वाटतंय का की डायरेक्टच सिलेक्टिव्ह जेंडर आणि सुरुवातीलाच मेल दिसतंय? हे चुकीचं आहे ना. या ठिकाणी एखादं वेगळंच ऑप्शन पाहिजे होतं की सिलेक्ट नाव पाहिजे होतं फक्त, किंवा मग एक एम्प्टी फील्ड या ठिकाणी पाहिजे होती. ऍक्च्युअली काय होतं की चुकून जर समजा ते तसंच राहून गेलं आणि एखादी फॉर्म सबमिट केला, एखादी फिमेल जर फॉर्म भरत असली आणि ते जर इथं सिलेक्ट जर तसंच राहिलं तर ते चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे मग आपण एक काम करू, एक ऑप्शन टॅग आहे ना, एक एम्प्टी ऑप्शन टॅग या ठिकाणी क्रिएट करू. तो कसा करायचा, सेम प्रोसेस आहे. या ठिकाणी मी ऑप्शन टाकतो आणि पेज सेव्ह करतो. आता जर तुम्ही बघाल ना, या ठिकाणी याच्यामध्ये कुठलंच काही दिसत नाही. काय झालं, या ठिकाणी एक ब्लँक आलं, त्यानंतर मेल, फिमेल आणि अदर, बरोबर. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कुठला टॅग बघितला तर आपण ड्रॉप डाऊन मेनू या ठिकाणी शिकलोय, बरोबर. त्यानंतर आता आपण थोडं पुढे जाऊ आणि आपल्याला बघायचं रेडिओ बटन. आता रेडिओ बटन आणि रेडिओ शब्द जर ऐकला ना, आपल्याला जुना काळाचे रेडिओ आठवतात, परंतु त्याचा इथं कुठल्याच प्रकारचा संबंध नसतो. आता रेडिओ बटन कसे असतात ते मी तुम्हाला डायरेक्ट ऍक्च्युअली इथं दाखवतो. ठीक आहे, रेडिओ बटनचा सिंटॅक्स कसा आहे, इनपुट म्हणायचं, बरोबर. इनपुट म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी मी इंटर मारतो. आता जर मी फक्त इनपुट म्हणलो तर तुमच्या समोर तुम्ही म्हणाल की एक या ठिकाणी इनपुट फील्ड आली. ठीक आहे, येणारच होती, बरोबर. पण मला तुम्हाला शिकवायचंय ते रेडिओ बटन. मी या ठिकाणी अगोदर एक BR टॅग घेतो, म्हणजे लाईन ब्रेक होईल आणि न्यू लाईनला आउटपुट जाईल. आता तुम्हाला काय शिकायचंय, रेडिओ बटन. आता रेडिओ बटन शिकण्यासाठी तुम्ही काय करायला माहिती का, या ठिकाणी जो टाईप आहे, म्हणजे काय इनपुट फील्ड आहे, बरोबर, त्यामध्ये टाईप ऍट्रिब्यूट आहे. या ठिकाणी जर टेक्स्ट असेल ना तर युजर यामध्ये टेक्स्ट टाईप करू शकतो, बरोबर.
परंतु या ठिकाणी जर आपण त्याची जर व्हॅल्यू जर बदलली ह्या ऍट्रिब्यूटची, तर तो दुसऱ्या पद्धतीने काम करेल. उदाहरणार्थ मी काय बोललो की रेडिओ बटन. मी जर या ठिकाणी रेडिओ असं नाव जर टाकलं, पेज जर सेव्ह केलं ना, तुमच्या समोर एक रेडिओ बटन या ठिकाणी दिसले बघा. तुम्ही ह्या बटनावर क्लिक करू शकता. ठीक आहे. परंतु असं असतं का कधी फक्त एकच रेडिओ बटन असतं का? नाही, नसतं ना. उदाहरणार्थ कसं या ठिकाणी सिलेक्टिव्हवर कॉलेज नेम, ठीक आहे, किंवा मग तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, हायेस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी विचारत असतो. किंवा मग हे करण्यापेक्षा मेल आणि फिमेलच ते एक बेस्ट ऑप्शन राहील ते समजण्यासाठी. आता ते कसं समजायचं आपण ते बघूया. आता मी एकदा काय करतो, ही जी इनपुट फील्ड आहे, आपण या ठिकाणी रेडिओ बटन दिलं, त्याच्यावर एक पॅराग्राफ टॅग टाकतो आणि त्या पॅराग्राफ टॅग मध्ये टाकतो मेल. ठीक आहे. त्यानंतर परत एक खाली एक पॅराग्राफ टॅग घेतो आणि त्यामध्ये टाकतो मी फिमेल. ठीक आहे. आता तुम्हाला एक मी रेडिओ बटनची गंमत दाखवतो बरं का. या ठिकाणी मी इनपुटला परत कॉपी केलं आणि या ठिकाणी खाली परत येऊन पेस्ट केलं, बरोबर. आता आणि या ठिकाणी पेज जर रिलोड केलं आपण, एक मेल दिसतं, मेल साठी एक रेडिओ बटन दिसतं आणि फिमेल साठी एक रेडिओ बटन दिसतं. ठीक आहे. परंतु एक पॅराग्राफ टॅग वापरल्यामुळे काय झालं, ते आपलं लाईन ब्रेक होऊन गेली. ठीक आहे. परंतु तसं न करता मी काय करतो, हे इनपुट फील्डच्या पुढेच ते नाव देऊन टाकतो. म्हणजे काय होईल, ती लाईन ब्रेक न होता डायरेक्ट युजरला आउटपुट दिसेल. त्यासाठी आपण हे टेक्स्ट कट करून घेतो आणि मी इथं पेस्ट करतो. पेस्ट केल्याच्या नंतर जर बघाल, हा ठीक आहे, आता हे व्यवस्थित वाटतं. या ठिकाणी मेल फिमेल. परंतु जर समजा मी जर फॉर्म भरत असतो आणि मला जर या ठिकाणी फक्त मेलच सिलेक्ट करायचं असलं, मग काय होतं, मी मेल सिलेक्ट करतो. ठीक आहे. परंतु काही कारणास्तव एखादी महिला फॉर्म भरती आणि तिला जर चुकून मेल सिलेक्ट केलं, परंतु तिला जर फिमेल सिलेक्ट करायचं असलं, तर मग ती या ठिकाणी क्लिक करेल. परंतु तुम्ही जर इथं जर पाहिलं ना, तर काय होतंय, मेल पण सिलेक्ट झालं, फिमेल पण सिलेक्ट झालं. पण मला हे काढून टाकायचंय. म्हणजेच काय होतं, एक तर मेल सिलेक्ट झालं पाहिजे किंवा एक तर फिमेल सिलेक्ट झालं पाहिजे. मग अशा वेळेस मी काय करू शकतो बरं, म्हणजेच काय करायचं, जर समजा मी फिमेल सिलेक्ट केलं, तर मेलचं हे जे चेक बॉक्स आहे किंवा मग हे जे रेडिओ बटनवर या ठिकाणी क्लिक झालेलं आहे ना, हे निघून गेलं पाहिजे. किंवा मग मी जर मेल सिलेक्ट केलं, तर फिमेल वरच हे निघून गेलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल. ते काम काय असेल बरं, हे जे रेडिओ बटन आहे, ह्या रेडिओ बटन मध्ये आणखी एक ऍट्रिब्यूट असतं, ते म्हणजे नेम. ठीक आहे. त्या नेम मध्ये काय द्यायचं असतं, तर त्या नेम मध्ये आपल्याला एक व्हॅल्यू द्यायची असते. व्हॅल्यू कशी देणार, तर ते आपण समजून घेऊ. त्याच्यासाठी मी या ठिकाणी मेल ही व्हॅल्यू देतो. ठीक आहे. आणि त्यानंतर आणखी एक काम करू, आपण जे खालचं रेडिओ बटन आहे त्याला आपण नेम देऊ आणि नेम मध्ये फिमेल हे नाव देऊ. ठीक आहे. फिमेल नाव दिलं. आता सेव्ह करू बरं. आता काही चेंजेस दिसतात का? मला तरी नाही वाटत काही चेंजेस दिसतील म्हणून. तरी पण आपण बघूया या ठिकाणी कुठलेच चेंजेस नाही दिसले. मग मला काय करायचं, या ठिकाणी एक छोटंसं व्हॅलिडेशन लावायचंय. मेलवर क्लिक केलं की फिमेलवरचा हे जे चेक आहे हे निघून गेलं पाहिजे. मग मी त्यासाठी काय करेल बरं, दोन्हीचा आयडी एक देईल. काय देईल? आयडी, सेम आयडी देईल, बरोबर. आता मी याचा आयडी काय देतो बरं, तर सपोज समजा मी या ठिकाणी आयडी देतो जेंडर. ठीक आहे. तर जेंडर आयडी दिला, मग खालच्याला पण आयडी मी काय देणार, तर जेंडर देणार. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. या ठिकाणी मी जेंडर हा आयडी दिला. आता आपण पेज रिलोड जर केलं आणि मी या ठिकाणी मेल सिलेक्ट केलं, त्यानंतर मला वाटलं का फिमेल सिलेक्ट करायचं, अरे यार कुठला चेंज नाही आला आहे ना. ठीक आहे, मीच सांगतो नाही, थोडस चुकलंय. आता काय राहिलं बरं, तुम्ही या ठिकाणी जर थोडं जर डोकं जर लावाल, आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी ही जी इनपुट फील्ड आहे, ठीक आहे, ही इनपुट फील्ड जर युजरने सिलेक्ट केली तर हिच्यावरचं रेडिओ बटन निघून गेलं पाहिजे. आणि जर ही सिलेक्ट केली तर हिच्यावरचं रेडिओ बटन रेडिओ बटनचा जे आपण डॉट आहे तो निघून गेला पाहिजे. याच्यासाठी आपण काय करणार बरं, ते थोडंसं आपण डोकं लावूया. आणि त्याच्यासाठी काय करायचं, आता मी पण ती ट्रिक वापरतो, तुम्ही पण ती ट्रिक वापरू शकता. आता उदाहरणार्थ काय, चला गुगल ठिकाणी लॉग इन करून घेतो. त्यानंतर मी या ठिकाणी HTML रेडिओ बटन, ठीक आहे, रेडिओ बटन आणि असं सर्च करतो. हे तर आपल्याला घरचं आहे, बरोबर आहे की नाही. घरचं म्हणजे कसं, जेव्हा पण मला काही पण प्रॉब्लेम येईल तेव्हा मी काय करू शकतो, लगेचच या ठिकाणावरून त्या गोष्टी मी या ठिकाणून घेऊ शकतो. अरे वा, या ठिकाणी सापडले मला. चलो उत्तर हे बघा, आयडी डिफरंट द्यायचं आहे, बरोबर. आणि ते जे नाव आहे ना मित्रांनो, नेम जे ऍट्रिब्यूट आहे ना, मी जे तुम्हाला सांगितलं तीच सांगतो, माझी थोडी चूक झाली. नेम जे ऍट्रिब्यूट आहे ते आपण सेम देणार. ठीक आहे. चला परत जाऊ आपल्याकडे. या ठिकाणी नेम ऍट्रिब्यूट मध्ये मी मेल आणि फिमेल दिलं ना, मी या ठिकाणी पण जेंडर देतो.
ठीक आहे. आणि या ठिकाणी पण नेम मध्ये मी काय देतो तर जेंडर असं नाव देतो. ठीक आहे. या ठिकाणाहून जर मी आता जर पेज जर सेव्ह केलं आणि आता जर तुम्हाला ब्राउझर वर घेऊन गेलो त्या ठिकाणी आपल्याला जे अपेक्षित आउटपुट आहे ना ते या ठिकाणी भेटणार आहे बघा. जेव्हा मी मेल सिलेक्ट करेल तेव्हा फिमेल वरचा चेकबॉक्स जाईल किंवा मग रेडिओ बटन वर जे मी क्लिक केलंय ते जाईल आणि जेव्हा फिमेल वर क्लिक करेल तेव्हा मेल वरचं जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं रेडिओ बटन हे काम करत असतं. तर त्यानंतर मित्रांनो आणखी एक आजच्या व्हिडिओमध्ये अजून एक गोष्ट आपल्याला शिकायला भेटली ते म्हणजे काय, जर कुठला सिंटॅक्स जर आपल्याला जर आठवत नसला ना लगेच आपण गुगल वर जाणार त्याच्या रिलेटेड सर्च करणार आपल्याला सिंटॅक्स हा भेटून जातो. मी तुम्हाला अगोदरच बोललो की आपल्याला कुठला सिंटॅक्स पाठ करायची गरज नाही आणि जर समजा आपण जर पाठांतर जर करत असलो तर आपल्या कोडिंगला कुठलाच अर्थ राहत नाही. ऍक्च्युली पाठांतर करणं हे कोडिंग करणाऱ्याचं काम नसतं, तर ते कुठून ना कुठून कोड उचलणं यात पण एक कलाच असते. कारण समोरच्याचा कोड समजून आपल्या कोड मध्ये तो कोड इनबिल्ड करणं इतकी पण सोपी गोष्ट नाही. चला जास्त न बोलता आपण पुढच्या फील्डकडे जाऊ आणि ते म्हणजे आपल्याला काय शिकायचंय तर आपल्याला शिकायचं चेकबॉक्स. आता इनपुट फील्ड मध्ये आपल्याला चेकबॉक्स शिकायचा आहे. ठीक आहे. आपण आता इनपुट फील्ड मध्ये जेव्हा रेडिओ करायचं होतं तेव्हा टाईप मध्ये रेडिओ केलं. ठीक आहे. आता इनपुट मध्ये मला काय करायचंय तर चेकबॉक्स करायचंय. मी काय टाकेल चेकबॉक्स टाकले. या ठिकाणी चेकबॉक्स टाकल्याच्या नंतर चेकबॉक्स मध्ये काय टाकू मी SSC टाकतो. ठीक आहे. दुसरा एक चेकबॉक्स घेतो त्यामध्ये मी टाकतो HSC. त्यानंतर तिसरा चेकबॉक्स घेतो त्यामध्ये टाकतो डिप्लोमा आणि डिप्लोमा स्पेलिंग चुकलीच. ठीक आहे झाली क्लिअर. आणि डिप्लोमा नंतर आपण काय टाकू शकतो ग्रॅज्युएट. ठीक आहे. आपण अशा पद्धतीच्या ह्या इनपुट फील्ड दिल्या आणि त्यानंतर या ठिकाणी मी एक पॅराग्राफ मध्ये टेक्स्ट देतो युजरला सिलेक्ट युअर क्वालिफिकेशन. ठीक आहे. या ठिकाणी युजरने त्याचं क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी पेज जर सेव्ह केलं आणि आपण जर ब्राउझर वर जर गेलो तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल आउटपुट की या ठिकाणी जर मी SSC वर क्लिक केलं तर तो चेक बॉक्सने काय केलं त्याचं काम केलं. या ठिकाणी त्या इनपुट फील्डला चेक करण्याचं काम केलं. बरोबर आहे. चेक चेक माझं क्वालिफिकेशन मला सिलेक्ट करायचं आहे ना. मी SSC पण केली HSC केली डिप्लोमा केला ग्रॅज्युएशन केलं म्हणून मी चारी पण फील्ड सिलेक्ट केल्या. सपोज समजा मला वाटलं मी डिप्लोमा नाही केला मी काढून टाकू शकतो डबल क्लिक केल्याच्या नंतर. ठीक आहे. आजच्या व्हिडिओचा जो मोटो होता तो हाच होता की आपल्याला काही विशेष फील्ड शिकायच्या होत्या. त्यामध्ये आपण आज काय शिकलो सिलेक्ट शिकलो. बरोबर. सिलेक्ट मध्ये काय शिकलो बरं तर ड्रॉप डाऊन मेनू शिकलो ऍक्च्युली. त्यानंतर रेडिओ बटन शिकलो. त्यानंतर काय शिकलो तर या ठिकाणी आपण चेक बॉक्स शिकलो. आणखी एक महत्वाची गोष्ट शिकलो ती म्हणजे गुगलवर सर्च करायला शिकलो. म्हणजेच काय आपल्याला जर काही अडचण आली तर त्या रिलेटेड आपण गुगलवर सर्च करून आपला प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकतो. आता तुम्ही जर म्हणाल की मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये शिकवत होतो आणि माझा सिंटॅक्स ध्यानात नाही राहिला तर खरी गोष्ट आहे मित्रांनो. कारण सिंटॅक्स ध्यानात ठेवणे इतकी पण काय सोपी गोष्ट नाही आणि सिंटॅक्स जर ध्यानात ठेवत राहिलो तर लॉजिक कधी लावणार आहे. त्यामुळे सिंटॅक्सचं इतकं टेन्शन नाही घ्यायचं. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी शिकलो त्या प्रत्यक्षामध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत. म्हणजेच काय एक छान अशी वेबसाईट बनवणार आहोत. त्यामध्ये आपण काय करणार एक युजर कडून लॉग इन क्रेडेन्शियल घेणार. म्हणजेच काय युजर नेम पासवर्ड घेणार एक बटन देणार त्या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर त्याच्या समोर आपण एक फॉर्म ओपन करणार आणि त्या फॉर्मवर तो अशा पद्धतीने आपण युजर कडून माहिती फिल करून घेणार. ठीक आहे. तर चला लगेचच मग काय करू आपण ह्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी मी क्लोज करतो. ठीक आहे. क्लोज करण्याच्या अगोदर एक काम करू की बॉयलर प्लेट कोड मी या ठिकाणी कॉपी करून घेतो म्हणजे थोडं काम दर्शिक सोपं जाईल आपल्याला. ठीक आहे. मी या ठिकाणी क्लोज केलंय आणि याला पण क्लोज करून टाकतो. ठीक आहे. आणि गुगलला तर करावंच लागेल ना. सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी क्लोज केल्या. डेस्कटॉपवर गेलो न्यू फोल्डर म्हटलो आणि या ठिकाणी आपण काय म्हणू की लॉग इन वेबसाईट. ठीक आहे. असं मी फोल्डरला नाव देतो. ठीक आहे. लॉग इन वेबसाईट असं काहीतरी तुम्ही जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही नाव देऊ शकता. ठीक आहे. त्या फोल्डरवर राईट क्लिक करून शो मोर ऑप्शन मध्ये मी या ठिकाणी ओपन विथ कोड ह्या पर्यायाला सिलेक्ट करून घेतो. ठीक आहे. आता मी पहिलं पेज जे युजरला आपल्याला दाखवायचंय ते काय असेल लॉग इन डॉट HTML. ठीक आहे. लॉग इन डॉट HTML नावाचं एक पेज तयार केलं. ठीक आहे. त्यामध्ये मी बॉयलर प्लेट कोड टाकतो. या ठिकाणी मी बॉडीचा पण सिंटॅक्स कम्प्लीट करून घेतो. ठीक आहे. बॉडीचा सिंटॅक्स कसा कम्प्लीट करणार आहे हा झाला बॉडीचा सिंटॅक्स आपला कम्प्लीट. सजेशन का बरं नाही देत HTML सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे. झालंय. त्यानंतर आपल्याला HTML चा जो टॅग आहे तो कम्प्लीट करून घ्यायचा. आता हा कोड तुम्ही या ठिकाणाहून कॉपी करून
किंवा मग तुम्हाला जसं वाटलं तशा पद्धतीने इव्हन तुम्ही टाईप पण करू शकता, किंवा इंटरनेटवर कसं सर्च करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण एक लॉग इन पेज तयार केलं. ठीक आहे, आणखी एक काम करू, हाच कोड कॉपी करतो आणि आपल्याला दुसरं पेज दाखवायचंय, ते म्हणजे कुठलं, की स्टुडंट रजिस्ट्रेशन डॉट HTML ना. मग आपण काय करू, स्टुडंट डॉट HTML म्हणू त्या पेजला. ठीक आहे, स्टुडंट डॉट HTML म्हणतो हा कोड तिथं पेस्ट करून देऊ, पेज सेव्ह करून ठेवतो. ठीक आहे, आता आपण सगळ्यात महत्वाचं काम करणार ते लॉग इनच्या पेजवर. आपण लॉग इन डॉट HTML नावाने एक फाईल तयार केली, त्यामध्ये एक कोड टाकला छोटासा, जो HTML चा बेसिक कोड आहे तो गरजेचा असतो. आता आपल्याला काय करायचंय, युजरला एक फॉर्म दाखवायचा, बरोबर, त्याच्यामध्ये युजर नेम पासवर्ड सिलेक्ट करायचं आणि एक बटन द्यायचं. ठीक आहे, तर आपण काय करू, या ठिकाणी मी एक फॉर्म टॅग वापरतो. ठीक आहे, मी या ठिकाणी फॉर्म टॅग वापरला. ऍक्शन मध्ये आता सध्याला तरी आपल्याला कुठलीच गोष्ट टाकण्याची आवश्यकता तरी आता सध्याला तरी नाहीये. ठीक आहे, मग आता काय करतो, मी युजरला एक मेसेज देणार आहे. युजरला मी मेसेज कसं देणार, आणखी एक टॅग आपल्याला शिकण्यासारखा आहे, तो म्हणजे लेबल टॅग. बरोबर, लेबल टॅग. परंतु लेबल टॅग मध्ये एक महत्वाचा ऍट्रिब्यूट आहे, ते म्हणजे फॉर. आणि ते फॉर काय काम करतं ते आपण लगेचच बघणार आहोत. त्या अगोदर युजरला आपण मेसेज देऊ की युजर नेम. ठीक आहे, आता आपल्याला काय पूर्ण मेसेज देण्याची आता तरी इतकी आवश्यकता नाही, कारण युजर्स आताचे युजर तरी समजदार आहे की प्रत्येकाला गोष्टी कळतात की कशा पद्धतीने कशामध्ये कुठलं इनपुट हे आपण दिलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा लेबल टॅग बघू, आणि त्या दुसऱ्या लेबल मध्ये मी युजरला एक मेसेज देतो, तो म्हणजे पासवर्ड. ठीक आहे, या ठिकाणी मी पासवर्ड मेसेज दिला आणि त्यानंतर परत एक इनपुट फीड दिली. ठीक आहे, आता मी काय केलं तुम्ही थोडक्यात कोड समजून घ्या. एक फॉर्म टॅग वापरला, फॉर्म टॅग मध्ये एक लेबल टॅग वापरला. लेबल टॅग काय काम करतो, ज्या ठिकाणी मी पॅराग्राफ टॅग वापरत होतो ना, त्याऐवजी मी आता लेबल टॅग वापरला. त्यामध्ये युजरला ही जी पर्टिक्युलर इनपुट फील्ड आहे तिला मी एक लेबल दिला. आता प्रश्न असा पडला की या फॉर्म मध्ये काय टाकायचं. आता प्रत्येक इनपुट फील्डला आपण बघितलं की एक आयडी असतो, तो आयडी हा युनिक असतो. मी या ठिकाणी 1 हा जर आयडी दिला तर मी या फॉर्म मध्ये पण 1 टाकणार. म्हणजेच ह्या लेबलला काय सांगितलं आपण, हे जे लेबल, हे पर्टिक्युलर लेबल या पर्टिक्युलर इनपुट फील्ड साठी. ठीक आहे, आता ते कसं दिसेल ते तुम्हाला मी दाखवतो. आता याचा आयडी जर समजा मी 2 जर दिला तर, ठीक आहे, या ठिकाणी मी जर आयडी 2 दिला, मी आयडी काही पण देऊ शकतो, इव्हन मी माझं नाव देखील देऊ शकतो. आणि पेजला जर सेव्ह केलं आणि ओपन विथ लाईव्ह सर्व्हर जर केलं, तर आपण लगेचच आपलं जे आउटपुट आहे त्या आउटपुटच्या प्रतीक्षा करूया. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघाल आपलं छान असं आउटपुट या ठिकाणी आलेलं आहे, एक युजर नेम आणि पासवर्ड. परंतु असं नसतं, आपल्याला हे पासवर्ड न्यू लाईनला घ्यावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल, या ठिकाणी लाईनला ब्रेक करावं लागेल. तर लाईन ब्रेक कशी करायची, BR टॅग वापरायचा आणि पेज सेव्ह करायचं. ठीक आहे, या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर छान पद्धतीने वर युजर नेम विचारतोय आणि खाली पासवर्ड विचारतोय. मी काय करतो, आणखी एक BR टॅग, असे 2-3 प्रकारचे 2-3 BR टॅग वापरून घेतो. ठीक आहे, पेज सेव्ह केलं. अजून एक काम करायचं, त्यानंतर पुन्हा 2 BR टॅग वापरायचे. का बरं ते सांगतो. 2 BR टॅग वापरले, त्यानंतर आपल्याला वापरायचं ते म्हणजे बटन. आता या ठिकाणी मी बटन नाव टाकलं आणि इंटर केलं आणि एक मेसेज देऊ बटन मध्ये सबमिट. ठीक आहे, आता पेज जर सेव्ह कराल तुम्ही, नाही आपण लॉग इन करतोय ना, मग लॉग इन नाव देऊ. मी व्हॉटएव्हर मला जे वाटलं मी ते नाव देऊ शकतो या ठिकाणी, त्यात काही शंका नाही. पेज जर सेव्ह केलं, वाव, या ठिकाणी युजरने, या ठिकाणी पासवर्ड, या ठिकाणी लॉग इन बटन. किती छान पद्धतीने लॉग इन पेज तयार झालं. तर मित्रांनो, आता ह्या लॉग इन पेजला आपल्याला जर थोडं डिझाईन करायचं जर झालं, उदाहरणार्थ कसं, हे जे लॉग इन क्रेडेन्शियल असे एक कोपऱ्याला अजिबात योग्य नाही वाटत. मग आपण काय करू, याला थोडं सेंटरला आणण्याचा प्रयत्न करू. याच्यासाठी मी तुम्हाला थोडासा वेगळा कोड शिकवतोय. ऍक्च्युली तो कोड बघून लगे घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही, आणि जो घाबरतो तो कोडिंग करतच नाही ऍक्च्युली, बरोबर. तर मग मी काय करतो, या ठिकाणी मी जो फॉर्म टॅग या ठिकाणी ओपन केलाय त्याच्यावर एक डिव नावाचा टॅग वापरतो. डिव टॅग काय काम करतो ते आपण माझ्या अंदाज पहिल्या की दुसऱ्या व्हिडिओ मध्येच बघितलंय, बरोबर. या ठिकाणी मी डिव टॅग ओपन केला आणि हा जो क्लोजिंग टॅग आहे याला या ठिकाणी मी कट करतो आणि याला फॉर्म टॅगच्या खाली टाकतो. म्हणजेच आता थोडक्यात लक्षात घ्या, हा जो फॉर्म टॅग आहे हा मी कुठे टाकला, ह्या डिव टॅगच्या मध्ये टाकला. आणि या ठिकाणी मी जे टाकतोय ना त्याच पद्धतीने तुम्ही पण टाका, आणि कुठल्याच प्रकारचं टेन्शन तुम्ही अजिबात या ठिकाणी घेऊ नका. त्यामध्ये मी काय टाकतोय, स्टाईल, बरोबर. तुम्ही पण अशाच पद्धतीने टाका स्टाईल. आणि त्यामध्ये मी टाकतो विड्थ, बरोबर, आणि 25%.
ठीक आहे. आता मी हा कोड का टाकला, स्टाईल ऍट्रिब्यूट काय आहे, विड्थ काय आहे, हे तुम्ही अजिबात याचं टेन्शन ना घेऊ. ह्या गोष्टी आपण जेव्हा जावास्क्रिप्ट शिकू तेव्हा आपण ह्या गोष्टी करणार आहे. फॉर्मॅट डॉक्युमेंट करतो आणि पेज सेव्ह करतो, ठीक आहे. डॉक्युमेंट फॉर्मॅट झालं, हे डिव का बरं वापरलं हे समजेल. परंतु ह्या डिवच्या वर आणखी एक टॅग वापरतो आपल्याला, तो म्हणजे सेंटर टॅग. बरोबर. आता सेंटर टॅग या ठिकाणी लाल मध्ये आलाय, ठीक आहे. लाल मध्ये का बरं आला असेल बरं, त्याचं कारण असं आहे की बरेचसे जे वेब ब्राउझर आहे, आता आपलं जे पर्टिक्युलर वेब ब्राउझर आपण जे वापरतोय ते सेंटर टॅगला सपोर्ट करतं, परंतु इतर जे वेब ब्राउझर आहे बरेचसे ते सेंटर टॅगला सपोर्ट करत नाही. त्यामुळे व्हीएस कोडने आपल्याला सांगितलं की सेंटर टॅग शक्यतो नका वापरू. पण आपण या ठिकाणी आपण जोपर्यंत सीएसएस आणि जावास्क्रिप्ट शिकत नाही तोपर्यंत आपण सेंटर टॅग वापरून आपलं काम धकवून घेणार आहे. तर ठीक आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघाल एक अत्यंत छान पद्धतीचा एक फॉर्म टॅग एक फॉर्म ओपन झालाय. त्यामध्ये युजर नेम, पासवर्ड आणि सेंटर टॅगने काय केलं, अगोदर जे कोपऱ्याला आपल्याला दिसत होतं ना इनपुट, ते आपण आता इथे सेंटरला आणलं. म्हणजे जे पण आपल्याला दाखवायचं युजरला ते आपण या ठिकाणी सेंटरला दाखवलं. आता याला आपण एक काम करून घेऊया. अजून थोडस जर स्टायलिंग जर करायचं जर झालं तर मी या ठिकाणी एक काम करतो, 2-3 BR टॅग वापरून घेतो. आता सध्याला मित्रांनो मला तर सीएसएस वापरण्याची खूप इच्छा आहे, परंतु मी नाही वापरू शकत. कारण मी जर सीएसएस वापरली तर तुम्ही म्हणाल की हे काय करू राहिला बाबा. परंतु ठीक आहे. आता या ठिकाणी अजून एक जर नाव दिलं तर लॉग इन, ठीक आहे. आपण असं नाव देऊ युजरला. ते कसं द्यायचं, तर मी काय करतो, एक S3 टॅग वापरतो. बरोबर. आणि लॉग इन हिअर असं म्हणतो, ठीक आहे. लॉग इन हिअर म्हणतो आणि हा एक आणखी महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर व्हीएस कोड मध्ये जर इमोजी द्यायचे असेल तर तुम्ही कसे देऊ शकतात माहितीये का, विंडोज की दाबून धरायची आणि डॉट की दाबायची. कसं, मी पुन्हा एकदा सांगतो, मला जिथे इमोजी द्यायचा मी तिथं क्लिक करेल, बरोबर, आणि विंडोज प्लस डॉट अशा पद्धतीने मी जेव्हा वापरेल या ठिकाणी मी छान पद्धतीची इमोजी म्हणजे मला पाहिजे ते इमोजी मी या ठिकाणी वापरू शकतो. ठीक आहे. मी 2 इमोजी या ठिकाणी वापरतोय. ठीक आहे. या ठिकाणी 2 इमोजी वापरले, पेज सेव्ह केला. आता सीएसएस नाही शिकायची, मग पेजला थोडंफार जर डिझाईन करायचं जर झालं तर काहीतरी आपल्याला डोकं लावावंच लागणार आहे. म्हणून मी अशा पद्धतीचं काहीतरी डोकं लावलं. या ठिकाणी इमोजी वापरले. तुम्ही पण देखील वेगवेगळ्या पद्धतीचे इमोजी या ठिकाणी वापरू शकता. आता काय करायचंय, मी सपोज समजा या ठिकाणी युजर नेम टाकलंय. मी युजर नेम टाकतो गौरव आणि त्यानंतर मी पासवर्ड टाकतो 1 2 3. पासवर्ड टाकला आणि परंतु जर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर पासवर्ड काय असा दिसत राहतो का? आपण जर एखादा फॉर्म जर फिल करायला गेलो तर पासवर्ड आपल्याला नेहमी कसा दिसत असतो, तर स्टार स्टार किंवा मग डॉट डॉट मध्ये दिसतो. मग या ठिकाणी जर मला पासवर्ड असं ओपन जर युजरला दाखवला तर काही अर्थ राहील का आपल्या वेब पेजला? नाही. चला लगेच ते पण काम करून घेऊया, ते पण शिकून घेऊया. काय, या ठिकाणी आपल्याला पासवर्ड फील्ड चेंज करायची. मग मी पासवर्ड फील्डला काय करेल बरं, तुम्हाला या ठिकाणी मी एक छोटीशी ट्रिक सांगतो. काय करायचं, इनपुट आहे टाइप इज इक्वल टू टेक्स्ट जर असलं तर टेक्स्ट घेतो. आपल्याला काय घ्यायचंय, पासवर्ड घ्यायचं. चेंज करून टाका, द्या नाव पासवर्ड, ठीक आहे. पासवर्ड आणि पेज सेव्ह करा. आता जर तुम्ही पेजला जर रिलोड कराल ना, या ठिकाणी तुम्हाला छान पद्धतीने दिसेल बरं का. 1 2 3 दिसतंय का मित्रांनो? छान पद्धतीचा पासवर्ड फील्ड या ठिकाणी तयार झाली. आणि या ठिकाणी तुम्ही हाईड पण करू शकता, व्ह्यू पण करू शकता. आता मी इथं क्रेडेन्शियल भरले, त्यानंतर आता मी जेव्हा लॉग इन वर क्लिक करेल ना तेव्हा मला त्यांनी नवीन पेजवर घेऊन गेला पाहिजे. पण नवीन पेजवर कुठल्या पेजवर, रजिस्ट्रेशनच्या पेजवर किंवा मग student.html च्या फाईलला न्यायचंय. ठीक आहे. या ठिकाणी मग मी तुम्हाला अगोदरची गोष्ट शिकवली, ते म्हणजे कुठला, अँकर टॅग. अँकर टॅग काय करतो, ह्या पेजवरून त्या पेजवर घेऊन जाण्याचं काम करतो. मग मला काय करायचं, आता लॉग इन पेजला अँकर टॅग मध्ये लिहायचंय. मग मी काय करेल, बटनच्या इथं एंटर मारून घेतो. बरोबर. बटन टॅग मध्ये मी काय करतो, हे जे लॉग इन नाव आहे याला मला अँकर टॅग मध्ये वापरायचंय. नीट लक्ष द्या बरं का मित्रांनो. या ठिकाणी मी कंट्रोल X केलंय, ठीक आहे. अँकर टॅग साठी A म्हटलो, बरोबर. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर ह्या अँकर टॅग मध्ये मी लॉग इन शब्द टाकलाय, बरोबर. म्हणजे आपलं बटन जसं तसं राहणार. पण href ऍट्रिब्यूट मध्ये मी काय टाकतो, student.html. म्हणजे काय होईल, जेव्हा युजर लॉग इन वर क्लिक करेल तेव्हा तो student.html या फाईलला जाईल. पेज सेव्ह केलं, रिलोड केलं, ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर मी युजर नेम टाकतो गौरव, पासवर्ड टाकतो 1 2 3 आणि लॉग इन वर क्लिक करतो. ठीक आहे. या ठिकाणी आपण student.html या पेजवर आलोय. ठीक आहे. परंतु या student.html पेज तर ब्लँक आहे, ब्लँकच राहणार, कारण आपण या ठिकाणी कुठलाच कोड या ठिकाणी टाईप नाही केला. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, स्टुडंट कडून एक फॉर्म फिल करून घ्यायचा आहे. ठीक आहे.
अगोदर मी काय करतो, एक सेंटर टॅग वापरतो. तुम्ही देखील माझ्या सोबतच काम करा, म्हणजे तुम्हाला देखील कळेल की आपण कशा पद्धतीने काम करत असतो, किंवा मग तुम्हाला पण एक आनंद येईल आणि तुम्ही पण नक्कीच या ठिकाणी जर काही प्रॉब्लेम आले तर माझ्याच प्रमाणे गुगलवर सर्च करा. ठीक आहे, या ठिकाणी मी एक सेंटर टॅग वापरला, त्यानंतर एक डिव टॅग वापरतो. ठीक आहे, डिव टॅग वापरला. डिव टॅग मध्ये आपण आता फॉर्म टॅग वापरू. ठीक आहे, आता मी थोडं फास्ट करतोय कारण आतापर्यंत आपण बिगिनर लेवलला होतो, पण आता थोडं ऍडव्हान्स लेवलला चाललोय. त्यामुळे इतक्या पण स्लो स्पीडनं जर आपण शिकत गेलो तर मग आपल्याला 2 वर्ष सुद्धा कोडिंग शिकण्यासाठी कमी पडतील, परंतु आपल्याकडे इतका वेळ नसतो. त्यामुळे आता मी या ठिकाणी फॉर्म टॅग, सेंटर टॅग, डिव टॅग, त्यानंतर फॉर्म टॅग, ऍक्शन ऍट्रिब्यूट, त्यानंतर आणखी एक ऍट्रिब्यूट असतं ते म्हणजे मेथड. ठीक आहे, ते मेथड जे ऍट्रिब्यूट आहे ते मी सध्याला स्किप करतो, ते आपण जेव्हा बॅकएंड शिकू ना, म्हणजे ते बॅकएंड कशासाठी काम येतं ते आपण नंतरच बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला तुम्ही लाईक आणि शेअर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन हे भेटतच जातील. चला, त्या ठिकाणी मी तुम्हाला फॉर्म टॅग ओपन केला. फॉर्म टॅग मध्ये मी या ठिकाणी H1 टॅग वापरतो आणि स्टुडंट रजिस्ट्रेशन म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो, स्टुडंट रजिस्ट्रेशन. ठीक आहे, रजिस्ट्रेशन, खूप स्पेलिंग मिस्टेक होता यार. ठीक आहे, करू आपण ते पण सॉल्व. या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म म्हटलो, फॉर्म तुम्ही म्हणून घ्या, मी या ठिकाणी फक्त स्टुडंट रजिस्ट्रेशन म्हटलो. ठीक आहे, या ठिकाणी मी एक लेबल वापरतो. लेबल मध्ये मी टाकतो नेम. फॉर मध्ये नेम टाकले बरं का, आणि या ठिकाणी मी लेबल मध्ये देतो इंटरव्ह्यूअर नेम. इंटरव्ह्यूअर नेम. ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्याला एक इनपुट फील्ड द्यायची. बरोबर, इनपुट फील्ड दिली, त्यामध्ये इनपुट फील्डचा मी टेक्स्टच ठेवतो. त्यानंतर फक्त एक काम करायचं, मला आयडी काय द्यायचा आहे, आयडी पण द्यायचा, नेम. आता आयडी काय नेम दिला, त्या ठिकाणी याला बाइंड करायचंय, त्यामुळे मी आयडी हा नेम देऊन घेतला. ठीक आहे, त्यानंतर मी वापरला बीआर टॅग. ठीक आहे, बीआर टॅग का वापरतो ते माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, आता काय केलं आपण, एक इनपुट फील्ड घेतली, त्यामध्ये युजरचं नाव घेतलं. आता दुसरं काय घ्यायचं युजरचं, आपण सपोज समजा घेऊ की युजरचं क्वालिफिकेशन घेऊ. ठीक आहे, तर परत एक लेबल टॅग वापरू. लेबल टॅग मध्ये टाकू क्वालिफिकेशन. ठीक आहे, या ठिकाणी मी टाकतोय क्वालिफिकेशन आणि इंटरव्ह्यूअर क्वालिफिकेशन. ठीक आहे, इंटरव्ह्यूअर क्वालिफिकेशन. त्यानंतर एक परत ते इनपुट फील्ड देऊ, म्हणजे त्यामध्ये तो ते इनपुट टाकू शकेल. ठीक आहे, अजून एक काम करायचं ते म्हणजे आयडी द्यायचा. आयडी काय द्यायचा, परत तीच गोष्ट, आता पुन्हा पुन्हा ते सांगण्यात पण मजा राहत नाही. ठीक आहे, आता तुम्ही ते करून घेऊ शकता. या ठिकाणी कॉपी, या ठिकाणी पेस्ट. कोडिंग मध्ये हे पण जमलं पाहिजे कॉपी पेस्ट, कारण कॉपी पेस्ट ज्याला जमलं, तो ज्याला 2 तास कोडिंगला लागतात, तो ऍक्च्युअली तो एका तासातच काम करून टाकतो, कारण तो कॉपी पेस्ट करत असतो. आणि सगळ्यात आवडती जर कुठली गोष्ट असेल ना, ती म्हणजे कॉपी पेस्ट. आता या ठिकाणी जर तुम्ही बघाल, इंटरव्ह्यूअर नेम, इंटरव्ह्यूअर क्वालिफिकेशन. ठीक आहे, आता त्यानंतर आणखी एक मी पॅराग्राफ फील्ड देतो, आणि त्यामध्ये म्हणतो सिलेक्ट जेंडर. सिलेक्ट ने त्याने सिलेक्ट फील्ड दिले, सिलेक्ट युअर जेंडर. ठीक आहे, आता जेंडर सिलेक्ट करण्यासाठी आपण त्याला एक काम करू, त्याला रेडिओ बटन देऊ. ठीक आहे, आता इनपुट मध्ये या ठिकाणी मी फक्त इनपुट टाकलंय, बरोबर, आणि या ठिकाणी कोलन देऊन जर रेडिओ जर म्हटलो ना, या ठिकाणी मला लगेच सजेशन दिलं, एक रेडिओ बटन दिला. आता मी रेडिओ बटनला नाव काय देऊ बरं, जेंडर सिलेक्ट करायचं ना. ठीक आहे, मी या ठिकाणी जेंडरच नाव देतो. आयडी आता सध्याला मी ब्लँक ठेवतो, आणि त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर मग मी जेंडर मध्ये या ठिकाणी टाकून घेतो मेल. ठीक आहे, आता यालाच मी कॉपी पेस्ट करून घेतो. ठीक आहे, नेम तर तेच ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर द्यायचं फिमेल, आणि त्यानंतर द्यायचं अदर. ठीक आहे, या ठिकाणी जर त्यांनी असं जर सिलेक्ट केलं की उदाहरणार्थ मेल आहे की फिमेल आहे का अदर आहे, आता तुम्ही म्हणाल मी हा प्रिव्ह्यूज का बरं दाखवत नाही. ऍक्च्युअली मला अशी सवय मित्रांनो, मी जर कोडिंग करायला लागलो, मी एकदा पूर्ण लॉजिक एकदा लिहून घेतो आणि त्यानंतर प्रिव्ह्यू करून बघत असतो. नंतर जे पण काही आपल्याला प्रॉब्लेम येतील ते एकखट्टी सॉल्व्ह करत असतो. परंतु हे चुकीचं आहे म्हणा, पण आपण चला लगेच आउटपुट पण बघून घेऊया. या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशन म्हणून आलंय, छान. इंटरव्ह्यूअर नेम, या ठिकाणी नेम, इंटरव्ह्यूअर क्वालिफिकेशन, सिलेक्ट जेंडर, मेल आहे का फिमेल आहे का अदर आहे. ठीक आहे, छान पद्धतीने काम झालंय, कुठलाच प्रॉब्लेम नाही आला, हीच एक विशेष गोष्ट झाली. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, सिलेक्ट युअर स्टेट म्हणायचं. उदाहरणार्थ मी या ठिकाणी पॅराग्राफ टॅग वापरतो, आणि पॅराग्राफ टॅग मध्ये त्याला बोलतो की सिलेक्ट युअर स्टेट.
ठीक आहे. सिलेक्टिव्ह स्टेट म्हणायचं आणि स्टेट आपल्याला कसे ड्रॉप डाऊन सिलेक्ट करायला लावायचे, तर ड्रॉप डाऊन कशा पद्धतीने सिलेक्ट होते, आपण वापरणार सिलेक्ट टॅग. ठीक आहे. या ठिकाणी मी जर सिलेक्ट टॅग वापरला, ठीक आहे, या ठिकाणी मी सिलेक्ट टॅग वापरला, त्यामध्ये मी ऑप्शन टॅग वापरतो. ठीक आहे. ऑप्शन टॅग मध्ये आपण सगळ्यात पहिले देऊ ते म्हणजे महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्र दिल्याच्या नंतर मी या ठिकाणी याला कॉपी पेस्ट 2-3 वेळेस, 2-3 काय मी 10-12 वेळेस करून घेऊ शकतो. परंतु मला आता इतके स्टेटची नावं आठवली पाहिजे. आता त्यामध्ये मी टाकतो गुजरात, स्पेलिंग कडे बघू नका बरं. त्यानंतर आपण टाकू दिल्ली. ठीक आहे. दिल्ली नंतर आणखी, ठीक आहे, मला आता तर काही इतके आठवत नाही, आपण महाराष्ट्रात राहू बाकीचे. ठीक आहे. जास्त करून आता मी तर मराठीतच बोलतोय, म्हणजे आपण बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन लोक असाल यात कुठली शंका नाही. ठीक आहे. जर आता या ठिकाणी आलो आपण, वाव, इंटरव्ह्यूअर नेम, इंटरव्ह्यूअर क्वालिफिकेशन. आता मी फॉर्म भरूनच घेतो. आता मला मोह तर काही आवडतच नाही, कारण मी एकदम असा छान पद्धतीचा फॉर्म, तुम्ही म्हणा ना छान पद्धतीचा आहे का, अरे आहेच ना छान. आपण कुठे सीएसएस शिकलो, सीएसएस शिकू ना, तेव्हा याला इतका काही अट्रॅक्टिव्ह फॉर्म बनवू ना, तुम्ही म्हणत राहाल की वा बापरे. आता सपोज माझं नाव गौरव आहे, मी मलाच म्हणा की गौरव यार खरंच फॉर्म बनवला राहतो. ठीक आहे. आता इंटरव्ह्यूअर क्वालिफिकेशन काय बरं, मी टाकतो 12th फेल. अरे फेल कुठं, पास आहे मी. ठीक आहे. 12th पास. इंटरव्ह्यूअर जेंडर, माझं जेंडर मेल. अरे काय विचार करतोय. ठीक आहे. सिलेक्ट युअर स्टेट, स्टेट सिलेक्ट करायचंय. कुठलं स्टेट आहे बरं, महाराष्ट्र आहे. ठीक आहे. वाव. आता या ठिकाणी मी हे सगळ्या गोष्टी सिलेक्ट केल्या. आता काय करायचं, एक बटन द्यायचं आणि याला सबमिट म्हणायचं. तर या ठिकाणी बटन जर द्यायचं जर झालं, आता मी कसं बटन देऊ शकतो बरं, त्यात काय लय विशेष लगे बटन. ठीक आहे. बटन दिलं, बटन मध्ये मी काय म्हणतो, सबमिट. हा. आता पेजला आपण सेव्ह करू. ठीक आहे. वाव. परंतु BR टॅग राहिला, परत BR टॅग वापरला, सेव्ह केलं पेज. थोडे इमोजी पण वापरा वाटतात आहे ना. या ठिकाणी विंडोज डॉट इमोजी कुठले वापरायचे, स्टुडंट रजिस्ट्रेशन आहे ना, सिलेक्ट पण करू शकतो बरं आपण. या ठिकाणी हे बघा, मी या ठिकाणी सिलेक्ट केली इमोजी, 2 इमोजी सिलेक्ट केले. कसे असतील ते आपण बघून घेऊ नंतर, जसे असतील तसे असतील. Ctrl+X, इकडून एक इमोजी आणि त्यानंतर आपण या ठिकाणी इकडून एक इमोजी टाकू आणि पेज सेव्ह करू. जर तुम्ही ब्राउझर, वाव, स्टुडंट रजिस्ट्रेशन इथं छान पद्धतीचे असे 2-2 स्टुडंट दिसतेत. तर थोडं मी पाठीमागे येतोय. आपण काय केलं आजच्या व्हिडिओमध्ये, एक लॉग इन पेज तयार केलं. या ठिकाणी मी जाऊ युजर नेम टाकेल, बरोबर, पासवर्ड टाकेल, 1 2 3 टाकला, लॉग इन वर क्लिक करतो, तेव्हा मी दुसऱ्या पेजवर येतो. ठीक आहे. दुसऱ्या पेजवर आलो, मी या ठिकाणी पूर्ण माहिती भरतो. 12th पास टाकलं, मेल आहे, बरोबर. त्या ठिकाणी मी दिल्ली सिलेक्ट केली आणि सबमिट वर क्लिक केलं. ठीक आहे. आता जर समजा तुम्ही जर पाहिलं तर ह्या फॉर्मचा जो डेटा आहे हा कुठंच जात नाही ऍक्च्युली. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल काय नुसतं आपण फॉर्म तयार केलाय आणि ते, परंतु हा जो आनंद आहे ना, हा सगळ्यात महत्वाचा आहे. आता नंतर या फॉर्मच्या डेटाचं काय करायचं, तो युजर नेम बरोबर आहे का चूक आहे का, हे कसं चेक करायचं हे मी तुम्हाला अवघ्या काही दिवसातच शिकवणार आहे. त्याच्यामुळे ती उत्सुकता जी आहे ना, ती तशीच बनवून ठेवा, म्हणजे ती जी उत्सुकता आहे ती आपल्याला नक्कीच कामा येणार आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या गोष्टी तर बघितल्या. आता तुम्ही काय करा, तर ह्याचा पद्धतीचा फॉर्म तुम्ही देखील बनवूनच बघा. परंतु फक्त नुसतं एवढ्या याच्यावर अवलंबून न राहता, म्हणजेच काय, मी एवढं शिकवलं, फक्त एवढ्याच गोष्टी न करता थोडा ऍडव्हान्स पण काहीतरी करून बघा. आता उदाहरणार्थ कसं, परत हे सबमिट. आता तुम्ही मी तुम्हाला एक छोटीशी आयडिया देतो. युजरने अशा पद्धतीने लॉग इन केलं, त्याची इथं माहिती भरली, या ठिकाणी सबमिट केलं, बरोबर. तुम्ही काय करा, सबमिट वर क्लिक केल्याच्या नंतर तिसऱ्या पेजवर घेऊन जा आणि त्या तिसऱ्या पेजवर त्याला एक छान असा एक व्हिडिओ प्ले करून दाखवा. आजची असाइनमेंट तुमच्यासाठी एवढीच. ठीक आहे. काय करायचं, युजर जेव्हा सबमिट वर क्लिक करेल, ह्या डिटेल भरल्याच्या नंतर, तेव्हा त्याला एक छोटासा असा पद्धतीचा एक छान असा नेचरचा म्हणा किंवा कुठला म्हणा तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही पाठवून देऊ शकता. म्हणजे काय होईल की तुम्हाला पण थोडासा कॉन्फिडन्स या ठिकाणी बिल्ड होईल. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणीच थांबूया आणि नवीन व्हिडिओची प्रतीक्षा करूया. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.